नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं स्वागत करतो. मित्रहो, आपल्या देशात राज्यामध्ये जर बघितलं तर शेतीवर आधारित लोकसंख्येचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. गरिबी देखील फार मोठ्या प्रमाणात आहे आणि यामध्ये गरीब श्रीमंत यातली दरी देखील मोठ्या प्रमाणात आपण जे काही शासन विविध उपक्रम राबवतो त्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न हा सातत्यानं होत आहे. आणि ही गरिबी दूर करण्यासाठी सामाजिक त्यांचा स्तर उंचावण्यासाठी समाजातील अनेक घटकांचा शासन विविध प्रकारच्या योजना हे नियमित स्वरूपामध्ये राबवत असतं. अशा विविध प्रकारच्या योजनांपैकी आज एका योजनेच्या संदर्भामध्ये उपक्रमाच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. म्हणून आज आपण चर्चेचा जो विषय निवडलेला आहे तो आहे उमेदचे ग्रामविकासातील कार्य. आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी जे तज्ज्ञ उपस्थित आहेत त्यांचा मी परिचय आपल्याला करून देतो. आजचे तज्ज्ञ आहेत श्रीमती आर विमला मॅडम. विमला मॅडम नमस्कार. नमस्कार. श्रीमती आर विमला ह्या भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी असून त्या सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अर्थात उमेद अभियान नवी मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि मॅडमनी मंत्रालय त्याच्यानंतर MSSIDC अशा विविध ठिकाणी प्रशासकीय काम केलेलं आहे आणि ग्रामीण जीवनामध्ये देखील हा जो काही उमेदचं कार्य आहे त्या संदर्भामध्ये दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. तर आज आपण या संदर्भामध्ये त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. आपण या ठिकाणी मॅडमला काही प्रश्न विचारू इच्छिता शकता आणि आपल्या मनातील शंका जे आहे ते दूर करून घेऊ शकता. संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक असा आहे 24 90 80 50 किंवा दुसरा क्रमांक आहे 24 98 80 50. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी तथा मोबाईल धारकांनी संपर्क साधण्यासाठी 022 हा STD क्रमांक लावा. तर आता आपण या ठिकाणी चर्चेला सुरुवात करूया. मॅडम, आपण ज्या संदर्भात आज आपला चर्चेचा विषय निवडलेला आहे उमेदचे ग्रामविकासातील कार्य, हे उमेद म्हणजे नक्की काय आहे? खरं तर उमेद हे योजनाही नाही आणि कार्यक्रमही नाही, खरं एक अभियान आहे. याच्या मागचा जो ध्येय आहे सगळ्यात मोठा दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम आहे. केंद्र शासनाने याचा जेव्हा विचार केला तर राष्ट्रीय ग्रामीण जीवन उन्नती अभियान असं म्हणून याचा कार्यक्रम केला. याच्या अगोदर सुवर्ण जयंती ग्रामीण योजना होते ज्याच्यामध्ये लोकांना बचत गट स्थापन करून सहायता देत होते शासन. परंतु जेव्हा ह्या अभियानाची सुरुवात केली शासनाने तर त्याच्या मागे एक मोठं ध्येय होतं की जे गरिबी निर्मूलनाचं त्यांचं ध्येय होतं आणि शासनाचा हे सगळ्यात मोठा म्हणून कार्यक्रम झाला ज्याच्यामध्ये लोकांना शाश्वत उपजीविकेचे साधन लोकांना उपलब्ध करून द्यावे, म्हणजे त्यांच्या आयुष्याची उमेद निर्माण व्हावी त्यांना आणि एक काहीतरी चालना मिळावी त्यांना की आर्थिक दृष्ट्या ते सबळ होऊ दे, त्यांचा उन्नती होऊ दे ह्या विचारातनं. आणि म्हणून ह्याचं नाव जरी इंग्लिशमध्ये लाईव्हलीहुड्स असं नाव असेल तरी महाराष्ट्रामध्ये याच्या जीवनोन्नती नाव दिलेलं आहे, जेणेकरून लोकांच्या आयुष्यातली प्रगती आपल्याला करून द्यायची आहे. हे उद्दिष्ट प्रामुख्याने या योजनेचं आहे. आणि त्या उद्देशानेच आपण जे आहेत ग्रामीण क्षेत्रातल्या लोकांना बळकट करणं आणि त्यांना सक्षम करणं, म्हणजे सक्षमीकरणवर भर आहे आणि विशेषतः महिलांना सक्षम करण्यावर आपण भर दिलेला आहे. आणि एकंदर ह्याचा जो फिलॉसॉफी आणि थिअरी आहे त्याच्या मागेच आपली आहे. राईट. आता आपण बघतोय की शासनाचे विविध उपक्रम आहेत ग्रामविकासाच्या दृष्टिकोनातून. सगळ्यांचंच अंतिम उद्दिष्ट आहे की गरिबी जी आहे तर ती दूर करणं आणि संपूर्ण त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग उंचावणं, त्यांचं शैक्षणिक स्तर उंचावणं, अशा विविध योजना राबवल्या जातात. परंतु त्या बऱ्याचशा योजनांमध्ये आपण बघतो की अनुदान स्वरूपामध्ये काही मटेरियल दिलं जातं, काही यंत्र दिली जातात किंवा काही दिलं जातं. तर नक्की उमेद हे जे अभियान आपण म्हणतोय तर यामध्ये कार्य जे चालतं तर त्यामध्ये काही लोकांना अनुदान किंवा अशा स्वरूपामध्ये काय आपण सपोर्ट करतो की नक्की कशा प्रकारे हे कार्य चालतं? खरं तर उमेदची जी शक्ती आहे ती ह्याच्यामध्ये आपण लोकांना कम्युनिटी रिसोर्स करतोय, म्हणजे ग्राम विकासाची संस्था आपण निर्माण करतो. साधारणतः कसं असतं, लोकांना अनुदान मिळालं की पैसे मिळाल्यानंतर त्याला ते नक्की कुठला तरी वापर करणार का नाही त्या कारणासाठी आपल्याला माहिती नाही. पण ह्याच्यामध्ये आपण काय करतो, पहिलं एक गट तयार करतो, म्हणजे स्वयंसहायता गट जे आणि विशेषतः महिलांचा स्वयंसहायता गट तयार करतो आणि त्यांना एकत्रित आपण आणतो. आणि ही एक शक्ती जेव्हा आपण निर्माण करतो की त्यांना मग नियमित बैठक त्याचा करायचा, एक दशसूत्री याच्या मागची भूमिका आहे आपली. तर योजना जी आहे ते 2 पद्धतीमध्ये आपण राबवत आहोत. एक आहे इंटेन्सिव्ह पद्धत आणि एक नॉन इंटेन्सिव्ह. इंटेन्सिव्ह मध्ये ज्या मानव निर्देशांकातले कमी स्तराचे जिल्हे होते त्या 14 जिल्ह्यांमध्ये आपण इंटेन्सिव्ह पद्धतीने राबवतो आणि नॉन इंटेन्सिव्ह आपण इतर जे आपले तालुके 331 आपण तिथे राबवत आहोत, 301 तालुके. आणि 50 जे आहेत जिल्हे आपले इंटेन्सिव्ह पद्धत 50 ब्लॉकमध्ये आपण इंटेन्सिव्ह पद्धतीने करतोय. तर याच्यामध्ये पहिलं आपण काय करतो की स्वयंसहायता गट स्थापन करणं आणि त्यांना दशसूत्री समजून सांगणं. आपण याच्या संदर्भामध्ये सविस्तर बोलणारच आहोत कारण आजचा प्रोग्राम हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आपल्याला वाशिमवरून एक प्रेक्षक जे आहे काही विचारू इच्छितात, हरी मस्के साहेब. मस्केजी नमस्कार. नमस्कार.
हॅलो, नमस्कार मॅडम. हा, नमस्कार नमस्कार. नमस्कार. विचारा, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे हा, की आपण माझ्या ग्रामीण क्षेत्रात उमेद कुठे कुठे काम चालू आहे याच्याबद्दल मला सविस्तर माहिती हवी होती. अच्छा, तुमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये कुठं चालू आहे? मला वाटतं की त्या संदर्भामध्ये मॅडम माहिती देतच होत्या. ठीक आहे, आपण विचारूया मॅडमला की वाशिम जिल्हा, ह्या 14 जिल्हे आपण निवडलेले आहेत, त्याच्यामध्ये वाशिम आहे का? वाशिम नॉन इंटेन्सिव्ह जिल्ह्यांपैकी आपलं आहे आणि काम तिथेही आपलं चालू आहे. लोकांना आपण जे योजना गट स्थापन करणे आणि रिव्हॉल्व्हिंग फंड त्यांना देणे, आपण निश्चितच तिथे काम करत आहोत. आणि वाशिमचे जे PDDRD आहेत त्यांच्या मार्फत आपण हे राबवत आहोत. आणि ग्राम विकास विभागाचे जे BDO आहेत त्यांच्या कार्यालयातले जे आपले एक्सटेन्शन ऑफिसर्स आहेत आणि APO आहेत त्यांच्या मार्फत आपण काम सुरू आहेत. तर आपल्याला जर योजनेची माहिती पाहिजे असेल तर आपण निश्चित BDO ऑफिसला कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा जिल्हा परिषदमध्ये PDDRD आहे त्यांच्या कार्यालयात आपण निश्चित कॉन्टॅक्ट करू शकतात आणि योजनेची माहितीही मिळू शकतात आणि योजनेचे जे लाभ आहे आपल्याला निश्चित मिळू शकते. बरोबर, म्हणजे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदच्या ऑफिसमध्ये जे आहे तर गट विकास अधिकारी किंवा प्रकल्प संचालक यांच्याशी संपर्क साधू शकतात. आपण मगाशी चर्चा करत होतो की इतर ज्या योजना आणि उमेद याच्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये जसं धोरणात्मक विविध बाबी आहेत त्याच्यामध्ये सक्षमीकरणावर जास्त आपण भर दिलेला आहे. त्या संदर्भात आपण तर स्वयंसहायता गट जे आहेत त्यांना आपण कसं सक्षम करू हे पहिलं शासनाने विचार केला आणि त्याच्यामध्ये आपण दशसूत्री आणलेलं आहे. तर दशसूत्री म्हणजे काय की पहिलं आपण महिलांना संघटित करतो. तर जेव्हा बैठक आपण नियमित घेऊ आणि संघटित राहू तेव्हा आपल्याला काय ध्येय हे निश्चित समजेल. आणि एकत्रित आल्यानंतर पहिलं त्यांच्यामध्ये बचतीची सवय लावायची. साधारणतः जेव्हा गावामध्ये आपण बघतो की 100 रुपये दिवसामध्ये किंवा 150 रुपये माणूस कमवतो तर संध्याकाळी खर्च करून टाकायची त्यांची गरजही असते आणि ते साठवून ठेवण्याची त्यांना अडचण निर्माण होते. पण पहिल्यापासून आपण जर बचत करायची सवय त्यांच्यात लावली तर काही ना काही रक्कम ते बाजूला ठेवू शकतात. या उद्देशाने त्यांना बचतीची सवय म्हणजे नियमित बचत करायचं आणि छोटेही का रक्कम असे ना 25 रुपये 30 रुपये किंवा 100 रुपये ह्या स्वयंसहायता गट एकत्रित करतात आणि त्याच्यानंतर मग ते अंतर्गत जे आहेत आपलं कर्ज करतात. म्हणजे साधारणतः गावामध्ये कशी गरज असते लोकांना की घरामध्ये एखादं आपल्याला वस्तू आणायची, मुलांचं पोशाख घ्यायचा आहे, शाळेमध्ये फी भरायची, तर पहिलं त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करतो की आपण घरातल्या ज्या छोट्या मोठ्या गरजा आहेत ते त्याच्यातलं परिपूर्ण करून घेऊ शकतात. आणि ते घेतल्यानंतर कर्ज त्यांना परत कसं करायचं म्हणजे परतफेड करण्याचे पण कॉन्फिडन्स असायला पाहिजे. म्हणजे पैसे आपण कर्ज घेतले आणि परत आपण फेडू शकले नाही तर आपल्याला पुढे कर्ज घेण्यामध्ये अडचण येऊ शकते बँकेमध्ये. सो कर्ज जेव्हा तुम्ही परतफेड करू शकतात आणि एक कॉन्फिडन्स आपल्याला निर्माण होतो की आपण कर्ज घेतलं, कर्ज परत फेडलं तर आपलं एक क्रेडिबिलिटी निर्माण होते की आपली शाश्वती आहे की आपण कुठलंही कर्ज घेतलं तर लोकांना आपण परत देऊ शकतो. आणि हे कर्ज परतफेड केल्यानंतर आपण बुक किपिंग पण ठेवतो. म्हणजे सक्षमीकरणाचा कार्यक्रम आहे. आपल्याला गडचिरोलीवरनं एक महिला काय विचारू इच्छिते, निर्मला गडावी. हॅलो. हा, बोला सर. हा, मडावी मॅडम, नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. बँक गटांना कशा प्रकारे मदत करतात? बँक गटांना कशा प्रकारे मदत करतात? हा. तुमचा गट आहे का कोणता? हो सर, मी गटाचीच महिला आहे. अच्छा अच्छा, अरे वा, खूप छान. म्हणजे गडचिरोली सारख्या याच्यातून खूप आनंद वाटला. गडचिरोली आपलं इंटेन्सिव्ह जिल्हा पण आहे आणि गटाला बँकेचं कसं आपल्या सगळ्या बँकांचे जे विविध योजना आहे, समजा आपला प्रकल्प आपण तयार केला, आता गडचिरोलीमध्ये समजा आपण भात शेतीचं आहे किंवा मत्स्य व्यवसाय आपण धरूया की आजकाल इंडियन फिशरीजचं आपलं जरा काम चालू आहे. तर समजा एका गटाच्या स्त्रीला मत्स्य व्यवसाय सुरू करायचा आहे तर 300-400 रुपयाला आपल्याला फिंगरलिंग्स म्हणजे छोट्या ज्या मासे मिळू शकतात आणि मग ते पॉन्डमध्ये डेव्हलप करून मासेमारी करू शकतो. हे म्हणजे छोट्या रकमेचाच आपण करू शकतो. पण इतर मोठ्या शेती करायचं किंवा छोटासा धंदा सुरू करायचा आहे तर बँक जे काय उपलब्ध आहे आपल्या गावामध्ये, रीड बँक असेल तर फॉर्म्स सुद्धा आपल्या उपलब्ध आहे वेबसाईटमध्ये. आणि आपल्याला मदत करण्यासाठी आमचे CRP आहे ते आपल्याला फॉर्म कसं भरायचं, काही अडचण आहे का, त्याला कुठले पुरावे लावायचे आहेत, अशा प्रकारे लावून ते बँकेपर्यंत आपल्याला पोस्ट करून देतील. आणि 10,083 कोटी आपल्याला उपलब्ध आहे राज्यभरासाठी. मागच्या वर्षी आपण 822 कोटी बँकांच्या मार्फत वितरित केलेला आहे. आणि जे मी सांगत होते की महिला परत करतायत, कर्जफेड करतायत, ते कॉन्फिडन्स लोकांमध्ये निर्माण झाल्यामुळे मग बँक पण मोठ्या प्रमाणावर कर्ज त्यांना वितरित करते. तर निश्चितच त्यांनी आपल्या CRP ज्या महिला आहेत आणि CRPच्या मार्फत ब्लॉकचे जे आमचे कोऑर्डिनेटर्स आहेत आणि अधिकारी आहेत त्यांना संपर्क साधला आणि त्यांना काही फॉर्म भरण्यामध्ये अडचण आली तर नक्कीच ते मदत करतील. आणि बँकेचं सुद्धा
सुद्धा काही लीड बँक आहेत त्यांच्यासोबत टायअप करून त्यांना निश्चितच कर्ज मिळू शकते. म्हणजे कसं आहे की आता गडचिरोलीतून ह्या महिला भगिनींनी फोन केलेला आहे आणि त्या तितक्या सक्षम नसतात की बँकेत जातील, काही कागदपत्र देतील, बोलतील, त्यांना तेवढा कॉन्फिडन्स नसतो. त्यासाठी बँक सखी आहे आमच्याकडे. तर त्या बँक सखी ज्या आहेत त्या आपल्या गावामधलेच महिला आहेत आणि त्यांना आम्ही ट्रेन करून दिलेलं आहे. ते बँकेत सुद्धा बसतात की हे फॉर्म कसं भरायचा, फॉर्म घेऊन जाणं, महिलांना कशा प्रकारे लिहिण्यामध्ये अडचण येऊ शकते तर त्यांना लिहिण्यासाठी सुद्धा ते मदत करतात. त्याच्यासाठी पुरावे लागतात की कुठले पुरावे त्यांनी जोडायला पाहिजे. रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, त्यांचा राहण्याचा पुरावा, बँकचं पासबुक असेल, त्यांनी प्रधानमंत्री जनधन योजनेचा लाभ घेऊन खाता उघडला आहे का, कारण त्या खात्यामध्येच पैसे जमा झाले तर इतर त्यांना फायदा बँकेच्या मार्फत मिळू शकतं. तर अशा सगळ्याच्या मदत त्यांना लागतात. आपल्याकडे बँक सखी आहेत आणि जवळजवळ आपल्याकडे 150 अशा बँक सखी आहेत राज्यभरात आणि त्यांच्या मार्फत आपण निश्चितच गडचिरोलीच्या ज्या आपल्या भगिनी आहेत त्यांना आपण मदत करू शकतो आणि फॉर्मॅट्स पण बँकेत सुद्धा उपलब्ध आहेत, ते आपल्याला निश्चित मदत करतील. आपल्याला जालन्यावरून एक फोन येतोय. श्रीमंत गणगाव म्हणून आहे, डोंगरगाववरून आपल्याला काही विचारू इच्छितात. श्रीमंतजी नमस्कार. 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 हा, आपला प्रश्न विचारा. हा सर, आमचं म्हणणं असं आहे, हा आमच्या माऊली महिला बचत गटाचा गट आहे हा आणि महिलाचा गट असल्यामुळे आमची पुरुषाचा दारिद्र्य रेषेमध्ये DRDचा फायदा पुरुष असल्यामुळे महिला त्यांचं नाव असल्यामुळे भेटत नाही. अच्छा, म्हणजे मी मॅडमला ते विचारणारच होतो की आपल्याला म्हणजे महिलांचा जास्त प्रश्न येत आहेत आणि त्यांच्या सक्षमीकरणावर आपण भर देतोय, परंतु काही पुरुषांना देखील गरज आहे. तर याच्यात असं केवळ महिलांकरता असं आहे का? ऍक्च्युली जे आपण सहायता गट करतो ते विशेषतः महिलांसाठीच करतो, पण महिला कुटुंबाचाच भाग आहे. बरोबर. आणि जिथे जिथे मी फील्डवर गेलेले मी असं बघितलंय की पुरुष महिलांना चांगल्या प्रकारे सपोर्ट करत असल्यामुळे हे आपला कार्यक्रम चालू आहे. आणि त्यांना जरी ते गटामध्ये नसतील समजा तरी ते गटाचे त्यांच्या पत्नी असतील, बहीण असतील, आई असेल आणि त्यांच्या मार्फत त्यांना निधी उपलब्ध होऊ शकतो. पण मला असं वाटतं की कृषी विभागाचे पण असे काही गट आहेत ज्याच्यामध्ये पुरुष सहभागी आहेत, तर त्यांच्या मार्फत त्या गटामध्ये ते तिथे सामील होऊ शकतात. पण आमच्या कार्यक्रमामध्ये आता तरी महिलांचाच गट आहे आणि महिलांच्या गटाची त्यांनी मदत घेऊन नक्कीच त्यांना बेनिफिट मिळू शकते त्यांच्या कुटुंबाच्या असल्यामुळे. आणि आम्ही असं कुटुंबाचा विचार करतो, आम्ही काही महिलेला असं देतो असं नाही. गटातल्या जे काही कुटुंबातली व्यक्ती आहे आणि गटाचं कुटुंब म्हणून आपण विचार करतो, म्हणून पुरुष ऑटोमॅटिकली कुटुंबाचा भाग आहे. आणि खरं आहे की आतापर्यंत महिला जवळपास 50% आहे. शेतीतलं खूप मोठ्या प्रमाणात ग्रामविकासामध्ये महिलांचं योगदान खूप प्रचंड आहे आणि हा खूप चांगला उपक्रम आहे की ज्याच्यात आपण महिलांना सेंटर स्टेज करतोय आणि पुरुषांनी खरंच त्यांच्या पाठीमागं सक्षमपणे उभं राहिलं तर निश्चितच हे ग्रामविकासाचं कार्य जे आहे, उमेदचं कार्य ते नक्कीच यशस्वी होईल. मित्रहो, या संदर्भामध्ये उमेदचं जे काही ग्रामविकासातलं कार्य आहे आणि हे अभियान काय आहे, याच्यात कोणकोणत्या बाबी आहेत, या संदर्भात आपण असंच जाणून घेणार आहोत विमला मॅडमकडनं. पण तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत करतो. ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी आपण अनेक विषयांवर चर्चा केली आणि स्त्री गटांचं सक्षमीकरणावर आपण मोठ्या प्रमाणामध्ये भर देतोय. तर खूप चांगलं आहे की ज्यांना काही आर्थिक पाठबळ नाहीये तर या माध्यमातून ते उभे राहतात. छोट्या छोट्या गरजा असतात 400-500 रुपयाच्या, त्या त्यांना भागवता येऊ शकतात आणि गट सक्षम होतो. परंतु काही ठिकाणी जे आहे तर सुरुवातीला, कारण एकदमच नवीन हे गटात आल्या तर त्यांना कशा प्रकारे बिझनेस करायचा, काय करायचं, तर याच्यासाठी त्यांना काही कॅपिटल म्हणजे पैसा जो आहे तो त्यांच्या हातात दिला जातो का? हो, नक्कीच त्यांना दिला जातो. पहिलं ते त्यांना एक तर समजतं जेव्हा आपण बचत करायचं, त्याच्यानंतर शासन मग त्यांना 6 महिन्यानंतर एक रिव्हॉल्विंग फंड देते. तर 15,000 पर्यंत ही रक्कम त्यांना मिळते, जेणेकरून त्यांना छोटे मोठे उद्योग करायचे असेल गटाच्या तर ते करू शकतात. म्हणजे हा एक झाला. दुसरं त्यांना एक VO आहे, विलेज ऑर्गनायझेशन फॉर्म झाल्यानंतर त्याला विलेज फंड आहे, ते 60,000 पर्यंत त्यांना मिळू शकतो. आणि एक व्हल्नरेबिलिटी रिडक्शन फंड आहे, म्हणजे जे आपले बऱ्यापैकी जे लोक कम्युनिटीज आहेत त्यांचे आपण म्हणतात की जोखीम प्रमाण असतात, म्हणजे त्यांना प्रॉपरली गाईडलाईन्स नसतात, महिला असतील किंवा विधवा असतील किंवा वंचित काही घटक असतील, तर त्यांच्यासाठी विशेषतः याच्यामध्ये 75,000 रुपये उपलब्ध आहे त्यांना आणि ते त्याचा उपयोग करू शकतात. साधारणतः शासनाच्या मार्फत 1.25 ते 1.5 लाख रुपये याच्यात मिळू शकतो गटाला, स्वयंसहायता गटाला. आणि त्याच्या मार्फत मग ते एकदा स्थापित झाले आणि त्यांनी हे छोटे उद्योग सुरू केले तर त्याच्यानंतर त्यांना मग बँकेच्या मार्फत मग मिळू शकते कर्ज. तर पहिलं त्यांना सक्षम आपण जेव्हा करून टाकतो, नंतर त्यांना स्वतःचं बळ निर्माण करण्यासाठी आपण शक्ती देतो याच्यामध्ये बेसिकली, की कारण
असंच आपण जे आहे ते ज्या कृषी सखी आहेत पालघर जिल्ह्यात चहाडे येथील त्यांचा आपण अनुभव या ठिकाणी घेणार आहोत. रिया संजय पाटील हे आपला अनुभव या ठिकाणी आपला सांगणार आहे की उमेदच्या माध्यमातून त्यांना कशा प्रकारे त्यांची प्रगती झाली. रियाजी नमस्कार. हा नमस्ते सर. मला सांगा की हे उमेद हे जे काय ग्रामीण जीवनोन्नती अभियान आहे याच्यामध्ये याची माहिती कशी मिळाली आणि केव्हा तुम्ही या कार्यक्रमामध्ये समाविष्ट झालात? नमस्कार सर. माझं सुरुवातीला तुम्हाला नाव सांगते की मी रिया संजय पाटील आबोली स्वयंसहायता महिला समूह गटाची सभासद आहे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान म्हणजे उमेद या उमेद अंतर्गत मी सीआरपी म्हणून काम करते. माझी नियुक्ती एप्रिल 2014 मध्ये आमच्या गावामध्ये उमेदची लोक ही 15 दिवसासाठी गावामध्येच राहिली होती आणि गावामध्ये राहून त्यांनी पूर्ण गावाचा सर्व्हे केला आणि ते सर्वे करत असताना मी सुद्धा त्यांना मदत केली म्हणजे पाड्यावरती वगैरे घेऊन जाण्यासाठी. आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही काही नवीन गट तर काही जुने गट आम्ही स्थापन केले आणि ते उमेद अभियानाला जोडले. आणि जेव्हा 15 दिवसामध्ये आमसभा घेतली जाते या आमसभेमध्ये गावातील महिलांनी माझी सीआरपी म्हणून निवड केली. अरे वा, खूपच छान, अभिनंदन तुमचं. परंतु ह्या उपक्रमातून तुम्ही कोणता तुमचा गट काय व्यवसाय करतोय आणि त्याचे काय फायदे झाले तुम्हाला? माझ्या गटाचं नाव आबोली स्वयंसहायता महिला समूह गट आहे. माझ्या गटामध्ये 10 महिला आहेत आणि 2008चा गट आहे माझा. आणि ह्या गटाला मला 2 लाखाचं कर्ज मिळालं आहे आणि त्याच्यातून आम्ही भाजीपाला लागवड करतो. तसेच कुक्कुटपालन हा व्यवसाय सुद्धा आमचा चालू आहे. पोल्ट्री सुद्धा आमच्या गावामध्ये बांधली गेली आहेत. अरे वा. आणि SRI पद्धतीने आम्ही भात लागवड केलं आहे. त्याचप्रमाणे मशीनने सुद्धा आम्ही भात लागवड केली आहे. आणि हे सर्व प्रशिक्षण आम्हाला उमेद अभियानांतर्गत मिळालं. त्या माध्यमातूनच आम्ही पुढे हे करू शकलो. बरोबर. मग आता तुमच्या सगळ्या गटातल्या महिला आनंदी आहेत आणि आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी सक्षमतेकडे वाटचाल करतायत? हो. म्हणजे त्या महिला सुद्धा छोटे मोठे व्यवसाय करत आहेत. आता आमच्या गावामध्ये एकूण 26 गट आहेत आणि त्या 26 गटांचे म्हणजे काही महिला ह्या PSCला जेवण देत आहेत तर काही पापड व्यवसायाचा व्यवसाय करतायत. चिकन सेंटर आहेत, वडापाव सेंटर आहे. म्हणजे असे आम्ही छोटे मोठे कार्यक्रम सुद्धा गावामध्ये घेतोय. आणि 26 गटांपैकी 10 गटांचा आमच्या चहाडे या गावामध्ये ग्रामसंघ तयार झालेला आहे. आणि त्या ग्रामसंघामार्फत आम्ही प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत 200 खाती खोलली गेली आहेत. त्याचप्रमाणे आणि सुरक्षा विमा योजना ह्याची 150 खाती खोलली आहेत. त्याचप्रमाणे जीवन आरोग्य विमा योजनेची 42 खाती खोलली गेली आहेत. अटल पेन्शन योजनेची खाती खोलली आहे. खूपच छान, खूपच छान. रिया मॅडम, आपला अनुभव ऐकून खूपच आनंद वाटला. आणि खऱ्या अर्थाने पण मला एक सुचवावंसं वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय त्या पद्धतीने तुमचं आबोली जे गटाचं नाव ठेवलंय त्या गटाचं नाव तुम्हाला बदलायला पाहिजे. कारण आबोली म्हणजे न बोलणारे आणि तुम्ही इतकं सुंदर बोलतायत. धन्यवाद, थँक्यू संपर्क साधून म्हणजे चांगला अनुभव शेअर केल्याबद्दल. मॅडम, खूप आनंद वाटला. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय प्रतिक्रिया व्यक्त या गावाचं भेट देण्याचे माझं सौभाग्य आहे. मी गेले होते या गावाला आणि त्या महिलांना खरंच एवढी शक्ती प्रदान झाली या उमेद अभियानामार्फत आपण जर पाहिलं आता. आणि त्या इतक्या छोट्या छोट्या वेगवेगळ्या प्रकारचे करतायत उद्योग आणि त्यांचा जे आत्मविश्वास आहे बघण्यासारखा ते खूप चांगले आहे. आणि इतक्या पटकन त्यांनी सांगितलं आमच्या अभियानाचा उद्देश. खरं उमेदचं यश आहे. अगदी. म्हणजे मला एकदम आनंद आहे बघायला की एक आमच्यापैकी जे आहे आमचे महिला भगिनी आणि त्यांनी इतक्या चांगल्या माहिती दिली की हेच लोकांसाठी प्रेरणा ठरू शकते. आणि ते लोक ह्यांच्यातनं घेऊन मार्गदर्शन घेऊन की असं आपण करू शकतो आणि त्यांचं स्वतःचं ते आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतो. मित्र हो, उमेदच्या संदर्भामध्ये खूपच चांगली प्रतिक्रिया या ठिकाणी रिया संजय पाटील यांनी व्यक्त केली. आणि आपण विविध बाबी ह्या उमेदच्या अभियानाच्या आपण बघणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मॅडम, आपण ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी खूप विषयांना आपण हात घातलेला आहे. आपण लॅपटॉपवर पण खूप काही गटांनी जे काही काम केलेलं आहे तर त्या संदर्भामध्ये काही चित्र आणलेली आहेत तर ती आपण प्रेक्षकांना दाखवूया आणि ती थोडक्यात कोणकोणत्या प्रकारच्या विविध ऍक्टिव्हिटी गटांनी केलेल्या आहेत तर ते आपण या ठिकाणी दाखवूया.
सर्वप्रथम मी आपल्याला दाखवू इच्छिते की श्री पद्धतीने भात लागवड जे आहे SRI कल्टिव्हेशन जे म्हणतो की आपण जे आता चित्र बघत असाल स्क्रीनवरती याच्यामध्ये साधारणपणे जे पारंपरिक लागवड आहे आणि श्री पद्धतीने लागवड आहे जर आपण पाहिलं तर एका रांगेमध्ये हे लावलेलं असतं आणि त्याची पद्धत जी आहे प्लांटेशनची खूप चांगली असल्यामुळे डिस्टन्स चांगलं ठेवलं जातं आणि म्हणून वाढ चांगली होते जे आपले भात शेतीची आहे आणि ते भात शेतीची वाढ चांगली झाल्यामुळे ह्याचे जे दाणे सुद्धा निघतात भाताचे जे पीक आहे तर ते खूप चांगल्या प्रकारचे आपल्याला भाताची जी खूप चांगल्या रीतीने दाखवलंय आपण म्हणजे त्याची लोंबेचा आकार आणि दाण्यांची संख्या जी आहे तर त्याच्यामुळे कसं असतं की जवळजवळ तिप्पट त्यांना यील्ड ह्याच्यामध्ये उत्पादन होऊ शकतो आणि त्याच्यामुळे निश्चितच त्यांना आर्थिक लाभ होतो म्हणजे पारंपरिक पद्धतीने जर आपण केलं ना हे फरक आहे दुसरं जे आपण भाजीपाला लागवड जे आहे जर बघतो तर ह्याच्यामध्ये जेव्हा स्वयंसहायता गट भाजीपाला लावते तर भाजीपाला लावल्यानंतर विकायचं कुठं हे फार मोठं आपल्या त्यांचा प्रश्न असतं तर आपण काय केलंय की बायफ मित्रा संस्था यांच्या मार्फत याचं सॉर्टिंग कसं करायचं ग्रेडिंग कसं करायचं आणि मग त्याचं पॅकिंग चांगल्या प्रकारे करून आपण विक्री करतो म्हणजे लोकल मार्केटमध्ये करू शकतो आणि आपली भाजी जवळजवळ एपीएमसीच्या मार्केटमध्ये 25-30 लाखाचं आपण आणून इथे मागच्या वर्षी बिझनेस केलेला आहे आणि सगळ्या महिला बचत गटाने एकत्रित ते जमा करतात भाजी एका केंद्रामध्ये आणि बायफचे ट्रक येऊन इथे आपल्या एपीएमसी मार्केटमध्ये विकतात म्हणजे हे एक आपल्याला एक चांगलं याच्यामध्ये उपजीविकेचं साधन मिळालेलं आहे महिलांना आणि घराच्या शेजारी शेतामध्ये आजूबाजूला बाकीचं ते इंटर प्लांटेशन जे इंटर क्रॉपिंग पण करू शकतात म्हणजे किचन गार्डन करू शकतात कारण बेसिकली लोकांना जे आहे न्यूट्रिशन फार महत्वाचं आहे आणि जर घरातच आपले चांगली भाजीचे बाजारात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किती महाग आहेत आणि मुलांना चांगलं पोषण देणं स्वतःला चांगलं पोषण मिळणं तर हे त्यांना दोन्हीकडनं फायदा होतो एक तर बाजारात ते विकू शकत आहेत आणि दुसरं त्यांना घरासाठी पोषक आहार पण मिळत आहे तर हे ह्याचं एक चांगलं झालंय दुसरं त्यांना ते मोगरा कल्टिव्हेशन एक खूप आपलं चांगलं झालेलं आहे ह्याच्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहेत मोगराची फुलं हे खूप चांगलं आमचं सक्सेसफुल मॉडेल आहे जवळजवळ 5 कोटीचा उलाढाला पण केलेला आहे जव्हार तालुक्यामध्येच एकच जो आदिवासी तालुका आहे आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की खूप कमी पाण्यामध्ये असे म्हणजे 7-8 महिन्यामध्ये आपलं प्लांटेशन चांगलं वाढू शकतो आणि प्रत्येक प्लांटमधनं आपल्याला चांगल्या प्रकारे 5 ते 6 किलो मोगरा मिळू शकतो आणि मार्केटिंग जर आपण केलं चांगल्या प्रकारे तर जसं आपल्याला कलेक्शन सेंटर आपण बायफच्या मार्फत स्थापन केलेले तर मोगरा आपण सगळं एकत्रित करतो तिथून मग दादरच्या मार्केटमध्ये आपण आणून विकतो तर महिलांना सकाळच्या वेळेत ते सगळं मोगरा एकत्रित करतात लावतात आणि ह्याला पाणीची पण जास्त गरज नाही तर व्यवस्थित आणि ग्रेडेड लँडवर पण करू शकतो आणि त्या ठिकाणी आपण कृषी विभागाच्या माध्यमातून ठिबक सिंचन देऊ शकतो दिलेलं आहे त्याचा खूप फायदा मिळतो लोकांना आणि ते दोन्ही आपण स्कीम्स एकत्रित केल्यामुळे आणि लोकांना टेक्नॉलॉजीचा वापर करूनही चांगल्या प्रकारे करू शकलेले आहेत दुसरं जे आपलं आहे ते आपण मत्स्य व्यवसाय जे आहेत याला आपण आता नवीनच सुरू केलेलं आहे तर आपले 138 असे गट आहेत ज्यांना आपण मत्स्य व्यवसायाचा सपोर्ट करत आहोत छोट्या छोट्या तळ्यांमध्ये आपण म्हणजे आता बघतो की मराठी शासनाने पण मागेल त्याला शेततळे योजना घेतली जवळपास म्हणजे लाखो तळे आता राज्यामध्ये निर्माण होत आहेत 30 बाय 30 जर शेततळे असेल आणि त्याच्यामध्ये मासेमारीचं जर आपण हे छोटे फिंगरलिंग्स टाकले तर 300-400 रुपयाचे फिंगरलिंग्स मिळतात लोकांना आणि त्याच्यातनं अशा मोठ्या प्रमाणात त्यांना मासे उत्पादन होऊ शकतो आणि जवळजवळ 90 ते 80-90 हजार रुपये त्यांना मिळू शकतो आणि हे सगळ्यात लवकरात लवकर त्यांना उत्पादन मिळू शकते पौष्टिक आहे म्हणजे पौष्टिक आहे स्वतःच्या खाण्यासाठी आहे आणि विकण्यासाठी सुद्धा आणि माशांचे विविध प्रकार जे आहेत लोकांचे लोकल गरजा जे आहेत सपोज आपण ते केले तर त्याचं चांगला मार्केट त्यांना मिळू शकतो दुसरं जे आपण केलेलं आहे की आपण पशु सखी म्हणून एक कॅडर आपण निर्माण केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये शेळी मेंढी पालन जे आहे त्यांना आपण खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करतो तर आपल्या ज्या महिला आहेत आपण यांना पशु सखी म्हणून ट्रेट केलंय लखनौची संस्था आहे गोट ट्रस्ट म्हणून साधारणतः आपण काय बघतो की शेळ्या मेंढ्यांचं जगण्याचं प्रमाण कमी होऊन जातो कारण त्यांना वॅक्सिनेशन नसतं चांगल्या वातावरणामध्ये स्वच्छ नसतं ठेवण्याचं त्यांचं जागा तर ह्या पशुसखी जे आपण कॅडर ते निर्माण केलेलं आहे ते गावाच्या सर्व्हिस ओरिएंटेड लोक आहेत त्यांना आपण काय मानधन देत नाही त्यांच्या कार्यामधनच त्यांना मानधन मिळत आहे तर ते गावाच्याच महिला आहेत आणि मुली आहेत ज्यांना आपण गोट ट्रस्टच्या लोकांच्या मार्फत एकदा ट्रेनिंग दिलेलं आहे आणि मग लसीकरण करणे स्वच्छता कसं ठेवणे गोठा कशा प्रकारे ठेवणे त्यांना युरिन टँक बांधून देणे त्यांचं वजन करणे आणि त्यांना खाद्य देण्यासाठी अशा पशु चार्ट सुद्धा ते निर्माण करतात आणि 5 ते 10 रुपयामध्ये हे लोकांना ते विकतात दाना मिश्रण आणि पशु चार्ट खूप चांगली माहिती दिली आपण आता या संदर्भामध्ये एक पशुसखी आता आपण विषय काढलाच आहे तर आपल्याकडं एक मत्स्य व्यवस्थापक आहे जया कविश सिसले म्हणून नुकती या गावच्या घाटंजी यवतमाळ ते आपल्याला अनुभव शेअर करतायत जयाजी नमस्कार नमस्कार सर
तुम्ही आता ह्या उमेद उपक्रमामध्ये प्रभाग मत्स्य व्यवस्थापक म्हणून काम पाहता आहात. नक्की ह्या उपक्रमाशी तुम्ही कसा जोडलेला गेला आहात आणि या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही काय ऍक्टिव्हिटी करता आहात? सर, मी उमेद अभियानामध्ये नोव्हेंबर 2014 मध्ये उमेद अभियानातील पदाधिकारी जेव्हा आमच्या गावामध्ये आले आणि त्यांनी आम्हाला उमेद अभियानाबद्दल संदर्भातील माहिती सांगितली, ती आम्हाला आवडली आणि त्यानंतर आम्ही महिला बचत गटाची स्थापना केली आणि उमेद अभियानामध्ये समाविष्ट झालो. बर. आणि तुमच्या गटाचं नाव काय आहे आणि कोणत्या प्रकारचं कार्य तुमचा गट करतोय, काय ऍक्टिव्हिटी करतोय उपजीविकेसाठीची? सर, माझ्या गटाचं नाव रमाई स्वयंसहायता समूह गट नुक्ती, यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यामध्ये नुक्ती हे गाव आहे सर. बरोबर. त्या गावामधली मी महिला आहे. या गावामध्ये सर मी माझ्या गटातील महिलांना आता मी CFM म्हणून प्रभाग मत्स्य व्यवस्थापक म्हणून काम करते. तर प्रभाग मत्स्य व्यवस्थापक म्हणून काम करते. घाटंजी तालुक्यामध्ये सर मी 16 गावामध्ये काम करते. या संदर्भात सर माझ्या गटाला मी सध्या मच्छीला जे आवश्यक असणारे खाद्य आहे त्या खाद्य व्यवस्थापनाबद्दल व्यवसायासाठी सर मी जोडल्या गेलेली आहे. माझ्या स्वतःच्या गटामध्ये जे काही मच्छीला लागणारं खाद्य आहे ते माझ्या गटातील महिला तयार करत आहे. आणि मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर काम करत असताना आता याच्यामध्ये 49 शेतकरी जे आहे, आता यवतमाळ जिल्हा सर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून सर मानला बरोबर आहे. तर सर मग आता तुम्ही साधारणतः किती लोकांना हे मत्स्य खाद्य पुरवता आहात? सर 49 शेतकरी आहे सर. ज्या 49 शेतकऱ्यांच्या शेततळ्यामध्ये मी मत्स्यबीज सोडलं आहे सर. अरे वा. आणि कुठनं आणलं तुम्ही हे मत्स्यबीज? सर ते स्वतः आम्ही तयार केलं आहे. म्हणजे आमच्या डिपार्टमेंट अंतर्गत जे मत्स्य विभागा कार्याअंतर्गत इसापूर धरणावरून आम्ही 2 लाख मत्स्य जिरा आणलं होतं आणि त्या 2 लाख मत्स्य जिराची जोपासणूक आम्ही 4 शेतकऱ्यांच्या शेततळ्यामध्ये नर्सरी तयार केली आणि त्या नर्सरी तयारमध्ये हापे जोड लावले आणि त्या हाप्यामध्ये ते बीज सोडलं आणि त्या बीजाची जोपासणूक सर आम्ही 1 ते 1.5 महिना केली आणि त्याची वाढ मत्स्य जिरापासून तर बोटुकली होईपर्यंत त्याचं संगोपन केलं आणि ते मत्स्य जिरं सर शेतामध्ये जे साधारणतः एका शेतकऱ्याला शेवटचं सांगा ज्या मॅडम आपल्याकडे वेळ कमी आहे, साधारणतः एका शेतकऱ्याला जर त्या तळ्यामध्ये मत्स्यबीज जर सोडलं तर त्याला खर्च किती येतो, साधारणतः उत्पन्न किती मिळतं त्याला त्यापासून? सर मत्स्यजिरा संदर्भात जर सांगायचं झालं तर एका शेतकऱ्याला जवळपास एका मत्स्यजिऱ्याची 1560 1 लाख मत्स्यजिऱ्याची किंमत आहे आणि हापा म्हणजे जवळपास 3000 खर्च येतो जर मत्स्यजिरं सोडलं तर. आणि त्याच्यापासून जर त्यांनी ते बोटुकली याच्यामध्ये जर विकलं तर जवळपास तो 25,000 रुपये एका महिन्यामध्ये कमवू शकतो सर. अरे वा, खूप छान, खूप चांगला अनुभव तुम्ही हे केला. आणि यवतमाळ सारख्या आत्महत्याग्रस्त ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये म्हणजे उत्साह कमी झालेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात एक विपत्तीला लोक सामोरं जातात, अशा ठिकाणी उमेदच्या माध्यमातून खूप चांगला उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवला. आपण आपली माहिती या ठिकाणी दूरदर्शनची आणि प्रेक्षकांशी शेअर केली त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो. नमस्कार. धन्यवाद. मित्र हो, उमेदचं ग्रामविकासातील कार्य खूप चांगल्या पद्धतीने चाललं हे आपण बघतोच आहोत. यानंतरही आपण यापुढे अशाच प्रकारची या अभियानाच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. तर अनेक विषयांवर माहिती घेतली आणि खूप चांगला आनंद वाटला की पालघर यवतमाळ जिल्ह्यात देखील खूप चांगल्या महिला सक्षमीकरण झालेलं आहे. आपल्याला काही महिला ज्या आहेत ते काही प्रश्न विचारू इच्छितात. मला वाटतं धुळ्यावरनं त्या महिलेचा फोन आहे. हॅलो हॅलो हॅलो, वैशाली पटेल. वैशाली मॅडम नमस्कार. नमस्कार सर. आपला काय प्रश्न आहे? सर आम्हाला उमेदशी जुळवून घ्यायचे तर उमेदशी जुळवून घ्यायचे तर कशा प्रकारे कॉन्टॅक्ट करायचा? अच्छा, आपल्याला आपण धुळे जिल्ह्यातल्या कुठल्या तालुक्याच्या आहात ताई? शिरपूर तालुका. शिरपूर तालुका. तर आपल्या शिरपूरच्या गटविकास अधिकारीत आपण संपर्क साधू शकता आणि गटविकास अधिकाऱ्याच्या कार्यामधलं आपल्याला याची माहिती मिळू शकेल की आपण कशा प्रकारे लाभ घेऊ शकतो योजनेचा.
आणि आमचे तिथे जे ब्लॉक कोऑर्डिनेटर्स म्हणून आहेत ते गट व्यवस्थापक आहेत ते त्यांना आपल्याला मदत करू शकतात. बरोबर. शिरपूर तालुक्यात. बरोबर. म्हणजे त्यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती संपर्क साधला तर त्यांना नक्कीच उमेदमध्ये सहभाग कशा पद्धतीने होऊ शकतात त्या संदर्भामध्ये माहिती मिळेल. आपण चर्चा करत असताना उमेदचे जे काही विविध बाजू बघत होतो त्याच्यामध्ये मगाशी तुम्ही बोलताना दशसूत्री चा उल्लेख केलात. नेमकी जसं आता आदर्श गाव योजना आहे शासनाची त्याच्यात काही पंचसूत्री, लाकूडबंदी, चराईबंदी, नशाबंदी, नसबंदी वगैरे, तर यामध्ये दशसूत्री आहे. नेमकी कोणकोणती सूत्र आहेत? आता ते पहिले तर आपण जे धनसमृद्धीचे बघितले की गट स्थापन करणे, बैठका घेणे, बचत करणे, कर्ज घेणे, परतफेड करणे, बुक किपिंग ठेवणे. पण महत्वाचं याच्यामध्ये मनसमृद्धी. हे योजनेचं यश कशामध्ये आहे की सगळ्या सर्वांगीण विकास त्या गावाचा होऊ शकतो आणि त्या कुटुंबाचा आणि गटाचा होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला आरोग्यावर त्यांनी फार भर दिलाय. म्हणजे 6वा जो आपलं सूत्र आहे ते आरोग्य आहे. म्हणजे गावामध्ये तुम्हाला सगळं आरोग्य सेवा मिळतात का, तुम्हाला पोषण आहार मिळतंय का, पोषक आहार मिळतंय का, आणि जसं आपण बघितलं कल्टिव्हेशनच्या मार्फत त्यांना चांगला आहार मिळू शकतो. तर त्यांना आहार कुठल्या प्रकारचा, अंगणवाडीमध्ये त्यांना सेवा मिळतायत का, आणि त्यातले ते त्यांची मुलं शाळेत जातात का. दुसरं जे आहेत आपलं मनसमृद्धी शिक्षणावर त्यांनी भर दिलेला आहे. तर म्हणजे आरोग्य आणि शिक्षणावर जर कुटुंबाच्या स्त्रीने भर दिलं तर ऑटोमॅटिकली त्या गावाचा आणि कुटुंबाचा विकास होतो. त्याच्यानंतर तिसरं जे त्यांनी सांगितलं की जे पंचायत राज संस्था आहे त्यांच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. साधारणतः आपण जेव्हा बघतो की ग्रामसभेमध्ये महिलांचा सहभाग कमी असतं आणि महिलांचे प्रश्न जास्त प्रमाणावर त्याच्या चर्चेला पण जात नाही. तर महिला ग्रामसभा आवर्जून आपण अटेंड सगळ्यांनी करावा महिलांनी, आणि ग्रामसभेमध्ये पण सहभागी व्हावा आणि त्यांचे जे काही अडीअडचणीचे प्रश्न तिथे मांडावे ही क्षमता त्यांच्यात आपण दिली. म्हणजे गावामध्ये त्यांना रस्ता पाहिजे, पाणी पाहिजे, वीज पाहिजे, शाळा पाहिजे, इतर काय त्यांचे गरजा असतील ते तिथे चांगल्या प्रकारे मांडू शकतील. आणि ह्या पलीकडे जे आहेत त्याच्यात ते गटामध्ये काय डिस्कस करतात की योजना कोणते कोणते शासनाचे. जसं आपल्याला चहाडीची जी आहेत आपली ताई सांगत होती की प्रधानमंत्री जनधन योजना त्यांना माहिती झालंय. प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये आपण जर बचत खाता उघडलं तर आपल्याला बीमा योजना मिळू शकते, आपल्याला सुरक्षा, अटल पेन्शन मिळू शकते. त्याच्यात महात्मा गांधी नरेगा आहे त्याच्यात सहभागी होऊ शकतात. इतर जे सगळे आपले जी योजना आहे त्याच्यात ते सहभागी घेऊ शकतात आणि त्यांचा त्याला फायदा मिळाला तर एकंदरच त्यांचा विकास होऊ शकतो. शासनाचे जवळजवळ हजारो आपल्या योजना असतील पण लोकांना माहिती नसतं आणि ते त्याचा उपयोगही करून घेत नाही. तर हा एक माध्यम आहे ज्याच्यामध्ये सगळ्या महिला डिस्कस करू शकतात योजना कुठे, आणि मग त्यांना मग शेवटचा जो टप्पा आहे आपल्याला की उपजीविकेचे साधन कोणते जे आपण विविध बघितले. तर त्यांना जर शेती चांगलं त्यांचं प्रगती करायचं असेल तर त्यांना आपण टेक्निकल सपोर्ट देतो, एक्सपोजर व्हिजिटला घेऊन जातो, चांगलं तंत्रज्ञान कसं वापरायचं, जसं भात शेतीमध्ये ट्रान्सप्लांटर वापरायचं, तूर डाळीचं उत्पादन कसं वाढवायचं, कॉटनचं जे आपल्याला ग्रोथ करायचं तर कसं करायचं, सोयाबीनचं डेव्हलपमेंट करू शकतो. मग आपल्याला पोल्ट्री करायचं असेल, म्हणजे एकंदर आपण सर्वांगीण उन्नतीच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या बाबी आहेत त्या सगळ्या बाबींना याच्या माध्यमातून ज्या आहेत त्याच्यात करतो. आपल्याला या ठिकाणी आपण एका महिलेचा अनुभव घेणार आहोत. गोंदिया जिल्ह्यातील निंबा या गावच्या आहे, सालेकसा तालुक्यातील सौ ललिता लाचंद वडगाळे. हो सर. ललिता मॅडम नमस्कार. नमस्कार सर. तुम्ही आपला अनुभव सांगा की हा उमेद जे आहे, उपक्रम जो आहे, अभियान जे आहे, याच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती कशी मिळाली, या अभियानात तुम्ही कसे आणि केव्हा सहभागी झालात? हॅलो. हा बोला सर. हा ललिताताई, मी आपला प्रश्न विचारला की उमेद अभियानाच्या संदर्भात आपल्याला केव्हा माहिती मिळाली आणि या अभियानात आपण कशा पद्धतीने सहभागी झालात? मला उमेद अभियानाच्या संदर्भात 5 मई 2015 मी ट्रेनिंग घेतली सर. बर. त्या ट्रेनिंग मार्फत आम्हाला पशुसखीचे कार्य शिकवण्यात आले. त्यामध्ये कुठे झालं तुमचं प्रशिक्षण? कुठे झालं तुमचं प्रशिक्षण? हलबेटोलेला, सालेकसा तालुका हलबेटोला गाव आहे. आणि कुणी दिलं ते? ते गो ट्रस्ट लखनौच्या माध्यमातून आणि सहयोग आहे उमेद अभियानाच्या मार्फत ते ट्रेनिंग मिळाली आहे सर. किती दिवसाचं होतं ते? ते 5 दिवसाची ट्रेनिंग होती सर. अच्छा. आणि आता आपण मग कशा पद्धतीने त्याचा वापर करताय? त्या ट्रेनिंगच्या नंतर आम्हाला पुन्हा 4 ऑगस्ट 2015 लखनौला ट्रेनिंग मिळाली. म्हणजे दोन्ही ट्रेनिंगच्या अनुभवाने आम्ही गावात सर्वे केला. सर्वे नंतर डिवर्मिंग, लसीकरण आणि प्राथमिक उपचार करतो सर शेळ्यांवर. माझ्याकडे एकूण शेळ्या 92 बकरी पालक असून 480 शेळ्या सध्या सर. ललिताताई, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? म्हणजे 12वी आहे सर.
12वी झालेलं आहे. बरं, आता तुम्ही जे त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं, लखनौला प्रशिक्षण झालं, त्यासाठी तुम्हाला काही खर्च करावा लागला की उमेदच्या माध्यमातून तुम्हाला ते खर्च भागवण्यात आला? नाही सर, उमेदच्या माध्यमातूनच झालंय सगळे सर. अरे वा. मग आता तुम्ही किती शेतकऱ्यांकडे हे डिवर्मिंग म्हणताय किंवा अशी जशी सेवा देताय ते साधारणतः किती शेतकऱ्यांना देताय, किती गावांमध्ये देताय? मी माझ्याकडे 3 टोले आहेत. 3 टोलल्यापैकी 114 शेतकरी आहेत माझे जे प्रॅक्टिस एडॉप्ट करतात, आणि 113 शेतकऱ्यापैकी 480 शेड्यावर आणि प्लस पिल्लू आले आहेत. पिल्लू 30 पिल्लू आहेत सर आता सध्या. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे शेतकऱ्यांना देखील तुमच्या सेवेचा लाभ होतोय आणि त्याच्यातून तुम्हाला थोडेसे पैसे मिळतात आणि त्यांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होतो. बरोबर? हो सर. माझ्याकडे जसं प्राथमिक उपचार म्हटलं तर पायजन खाल्लेली शेळी असेल तिला बी वाचवण्याचा प्रयत्न करते, आणि जसे डिलिव्हरी पिरियड मध्ये असेल त्याही म्हणजे डिलिव्हरी बकरीच्या पोटात पिल्लू अडकलेलं असेल त्या पिल्लूला काढण्याचा प्रयत्न करते भरपूर, आणि त्या बकरीला वाचवण्याचा प्रयत्न करते सर. अरे वा, खूप छान. अशा पद्धतीने तुमच्या इथं चांगली मोठ्या प्रमाणात जागरूकता तयार झालेली आहे, आणि अशा प्रकारे जे काही शेळ्यांच्या मृत्यूमुळे लोकांचं जे शेतकऱ्यांचं नुकसान व्हायचं ते देखील तुम्ही वाचवताय. खूप मोठं चांगलं काम त्या ठिकाणी तुम्ही करताय. आपण चांगला अनुभव शेअर केला त्याबद्दल दूरदर्शन म्हणजे कृषी दर्शन हा कार्यक्रमाच्या वतीने मी आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मित्र हो, उमेदचं ग्रामविकासातील कार्य या संदर्भामध्ये आपण चर्चा करत आहोत, आणि या संदर्भामध्ये इतर काही पैलू आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत. आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काही महिलांचे अनुभव या ठिकाणी आपण घेतले, ज्या कृषी सखी म्हणून काम करतात, मत्स्य सखी म्हणून काम करतात, पशु सखी म्हणून काम करतात, आणि खूपच छान वाटलं की महिलांचं सक्षमीकरण इतक्या चांगल्या पद्धतीने होते. आपण मगाशी चर्चा करताना एक बघितलं की ह्या महिला गटांना आपण एक 15-16 हजाराचं भांडवल देतो, किंवा त्यांना जे एक व्हायबिलिटी फंड आहे तो कुठेतरी 60-70 हजार रुपयापर्यंत देतो, आणि त्यांना कर्ज उपलब्ध करून देतो बँकांच्या माध्यमातून. मग अशी आपण सांगितलं जवळपास 700-800 कोटीपर्यंत आपण कर्ज दिलेलं आहे. परंतु हे कर्ज म्हणजे जे काही बाजार दर आहे त्या दराने म्हणजे 12-14% उपलब्ध होतो की काही सबसिडाइज रेटने त्यांना हे कर्ज दिलं जातं? काय सांगा? कर्ज बाजाराच्या रेटनेच उपलब्ध होऊ शकतं, बँकेच्या रेटने, पण त्यांनी परत वेळेवर केलं तर त्यांना 4 ते 5% परत सबवेन्शन आहे, इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम जे म्हणतो, तर त्यांना जवळजवळ त्याला ते 4 ते 5% परत त्यांच्या खात्यामध्ये जमा होते डायरेक्टली. म्हणजे ह्याच्यामध्ये जर त्यांनी वेळेत पैसे परत केले, कर्ज घेतलेलं त्या नियमित वेळेत त्यांनी इन्स्टॉलमेंट परत केले तर त्याचा त्यांना निश्चितच फायदा होतो. आणि राज्य शासनामार्फतच लवकरच आणखीन एक स्कीम पण इतर सगळ्या ठिकाणीसाठी आता सध्या आम्ही इंटेन्सिव्ह मध्ये काम करत आहेत, आणि नॉन इंटेन्सिव्ह मध्ये पण काही पोर्शन्स मध्ये. खूप छान. म्हणजे आपण त्यांना जवळपास 4-5% जी सवलत जी आहे ती देतोय. आपल्याला वर्ध्यावरनं एक शेतकरी आहे प्रशांतजी कोटे म्हणून, ते आपल्याला काय विचारू इच्छितात. प्रशांतजी नमस्कार. नमस्कार जी. आपला प्रश्न विचारा. मला हा प्रश्न विचारायचा होता मॅडम ना, स्वयं सहाय्यता गटामध्ये कोणत्या प्रकारचे अर्थसहाय्य केले जाते आपल्या इथे? ऍक्च्युअली या प्रश्नाच्या संदर्भात मॅडमने अनेक वेळा सांगितले, पण तरी पण मी विनंती करतो की थोडक्यात म्हणजे एसएचजीच्या संदर्भामध्ये सांगा. म्हणजे सुरुवातीच्या काळात जेव्हा गट स्थापन होतो तेव्हा आपण जे आहेत रिव्हॉल्विंग फंड देतो 15,000चा, आणि जे वल्नरेबिलिटी रिडक्शन फंड आहे त्या गटाचं जर आहे जोखीम प्रमाण असेल तर त्यांना 75,000 पर्यंत, आणि एक वन टाइम विलेज ऑर्गनायझेशनसाठी फंड जे आहे विलेज ऑर्गनायझेशन फंड ते आपण 60 ते 70,000 पर्यंत ते देतोय. त्याच्या पलीकडे पण आपण काय विचार करतो की गट स्वयंसहाय्यकासाठी व्हायला पाहिजे आणि सक्षम स्वतः व्हायला पाहिजे. मग नंतर काही याच्यामध्ये शासनाचं काही याच्यामध्ये अनुदान किंवा उपलब्ध नाहीये. नंतर त्यांनी गटामध्ये अंतर्गत जे कर्ज घेऊ शकतात किंवा ते बँकेच्या मार्फत घेऊ शकतात. म्हणजे सुरुवातीच्या काळात जे थोडंसं सपोर्ट आहे शासनाचं तेवढंच आहे. नंतर आपण आपलंच बिझनेस स्थापन करायला पाहिजे, आणि आपण बँकेच्या मार्फत आम्हाला जे काही आहे ते मदत आम्ही त्यांना करतो त्यांचं खातं उघडून. त्यामुळे डायरेक्टली मग नंतर काय याच्यामध्ये अर्थसहाय्य किंवा अनुदान नाही, पण सक्षमीकरणावर आमचं खूप भर आहे. जसं ट्रेनिंग आता सांगत होते आपल्या ताई की गोट ट्रस्टच्याकडनं आपण ट्रेनिंग दिलं पशुसखींना, अशा प्रकारे निश्चितच वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग आहे. महिला किसान सशक्तीकरण कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजीचं जे काही त्यांना सपोर्ट आहे ते करून देतात. तर अशा प्रकारे त्यांना जे काही सपोर्ट लागत असेल ते आपण त्यांना करून देत आहोत. खूप छान. आता आपण बघितलं की आपण ज्या महिला सखी बोलत होत्या त्या काही कृषी सखी म्हणजे उत्पादन, भाताचं उत्पादन असेल किंवा भाजीपाल्याचं उत्पादन असेल किंवा काही सर्व्हिस प्रोव्हायडर आहे यामध्ये, तर त्या करत होत्या. जसं आपण गोंदियाचं उदाहरण घेतलं किंवा यवतमाळचं उदाहरण घेतलं. परंतु बाजार
जे आहे विपणन उत्पादित मालाचं हे खूप आहे, ते विपणन कौशल्य किंवा त्या संदर्भामध्ये काय आपण मदत करतो का काय? त्याच्यासाठी आमची आता एक नवीन आम्ही एक मायक्रो एंटरप्राइज कन्सल्टंट स्कीम सुरू केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण कसं लायसन्स, एक तर खाद्यपदार्थ असेल तर त्याला लायसन्स लागतं, FSSAIचं लायसन्स लागतं, किंवा त्यांना डेली रेकॉर्ड कसं ठेवायचं, बिझनेस प्लॅन कसं बनवायचं, लोनसाठी कसं अप्लाय करायचं आणि मूलभूत जे काय उद्योगाचे कार्यपद्धती आहे त्यांना समजून सांगणे. यासाठी आपण मायक्रो एंटरप्राइज कन्सल्टंट कुटुंबश्री संस्था आहेत केरळाची, त्यांच्याकडनं आपल्याकडे काही लोक आले होते आणि आपण जवळजवळ असे 150 ते 200 लोक जे आहेत आपण अशा प्रकारचे मिसेस आहेत आणि यांच्या मार्फत मग आपण विक्री करण्यासाठी त्यांना समजून सांगितलं की कशा प्रकारे मार्केट, छोटे छोटे हँडीक्राफ्ट्स असतील, इतर खाद्यपदार्थ असतील, लोणची पापड कशी विकायची, पॅकिंग कसं करायचं. आणि ह्यासाठी महालक्ष्मी सरस जे आहे ते खूप चांगलं उदाहरण आहे. कोकण सरस किंवा महालक्ष्मी सरस विभागीय सरस पण काही मला वाटतं चित्र आहेत, मी दाखवू इच्छिते की अशा जे एक्झिबिशन्स आहेत, विशेषतः महालक्ष्मी सरस आहे त्या ठिकाणी आपल्या ज्या मायक्रो एंटरप्राइज कन्सल्टंट आहेत आपल्याला मोठ्या प्रकारे दिसतात की ते कसं काय मॅनेज करायचं, मार्केटिंग कसं करायचं, यावर त्यांनी खूप चांगलं आपल्या महिला बचत गट आहेत स्वयंसहायता गट, त्यांना ते ट्रेन करतात. मुंबईमध्ये मला वाटतं पुढच्या आता येणाऱ्या जानेवारीमध्ये परत आपल्या 15 दिवसाचा मेळावा आहे त्याच्यामध्ये, किंवा मग वीकली बाजार त्यांना उपलब्ध आहे. गावामध्ये आठवडी बाजार आहे, तिथे त्यांना रत्नागिरी, वर्धा आणि उस्मानाबादमध्ये काही चित्र आपल्याला दिसतात. तर ते आठवडी बाजार भरवण्यासाठी आपण मदत करतो, किंवा मग ब्लॉक लेवलवर, तालुका स्तरावर बाजार आपण करण्यामध्ये मदत करतो. आणि हे खूप छान आहे, चांगलं आहे की जे बाजारात एकदा आल्या की मग त्यांचं बोलण्याचं स्किल वाढतं, त्याच्यानंतर समजून येतं की ग्राहकाची गरज काय आहे, त्याच्याप्रमाणे आपण काय उत्पादन, म्हणजे नवीन नवीन त्यांच्या याच्यामध्ये आयडिया आहेत उत्पादनाच्या विक्री कौशल्य त्यांचं वाढतं आणि ग्रामीण आणि लोकांना काय पाहिजे हे त्यांना समजतं. म्हणजे जेव्हा डिमांड अँड सप्लायचा विषय असतं तर एखादा जर बंजारा आर्ट असेल तर विशिष्ट प्रकारचं जर मी असं एखादं आर्टिस्टिक गोष्ट केली तर लोक जास्त विक्री माझ्याकडनं घेऊ शकतात, किंवा विशिष्ट प्रकारे पॅक केलं तर माझे लोणचे आणि पापड लोक घेतात, कारण पॅकिंगवर आणि चांगल्या प्रकारे फूड स्टॉप मिळण्यावर पण लोकांचा भर आहे. तर हे आम्ही त्यांना समजून सांगतो आणि सध्या आम्ही सोलापूर, उस्मानाबाद आणि ह्या 3 जिल्ह्यामध्ये भर दिलेला आहे. खूपच छान मॅडम काम चाललेलं आहे, परंतु आता आपला वेळ संपत आलेला आहे आणि हा कृषी दर्शन कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स असतो. आपण दर गुरुवारी हा कृषी दर्शन कार्यक्रम 6 ते 7 दरम्यान फोन इन लाईव्ह स्वरूपाचा करत असतो. पुढच्या गुरुवारी म्हणजे दिनांक 13 ऑक्टोबर 2016 रोजी जो कार्यक्रम आहे तो आहे कांदा व्यवस्थापन तंत्रज्ञान, आणि यामध्ये सहभागी होणारे जे तज्ज्ञ आहेत ते आहेत प्राध्यापक मंजाबापू गावडे, जे सहाय्यक प्राध्यापक म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी काम पाहतात. तर त्याच्यामध्ये दुसरे जे सहभागी होणार आहेत ते आहेत कृषीभूषण श्रीयुत विष्णू जरे, जे बहिरवाडी जेऊर तालुका जिल्हा अहमदनगर या ठिकाणाहून सहभागी होणार आहेत. मित्रहो, हा कृषी दर्शन कार्यक्रम आपल्याला कसा वाटला त्या संदर्भामध्ये आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. पत्रव्यवहारासाठी आमचा पत्ता जो आहे आपल्याला प्रतिक्रिया कळवण्यासाठी तो असा आहे: निर्माता कृषी दर्शन, पांडुरंग बुतकर मार्ग, उरळी, मुंबई 400030. आपण ईमेलद्वारे देखील आम्हाला संपर्क साधू शकता. स्क्रीनवर या ठिकाणी ईमेल आपल्याला दिसतोय, कृषीदर्शन@ddk.mumbai@gmail.com. आणि आमचा हा कृषी दर्शन कार्यक्रम आपण वेबसाईटच्या माध्यमातून देखील फॉलोअप करू शकता किंवा त्याची माहिती घेऊ शकता. आमचं फेसबुक पेज आहे, यूट्यूबवर आपण हा कार्यक्रम पुन्हा बघू शकता आणि ddsahyadri.in या या वेबसाईटवर या कार्यक्रमाच्या संदर्भातली माहिती देखील आपण अद्ययावत घेऊ शकता. आज या ठिकाणी उमेद हा खूपच चांगल्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये, एक अभियानाच्या संदर्भामध्ये आपण माहिती दिली. खरोखरच खूप आनंद वाटला की खूप चांगल्या पद्धतीने तो राबवला जातोय. या संदर्भात आपण माहिती दिलीत आमच्या प्रेक्षकांना, त्याबद्दल दूरदर्शन केंद्र मुंबई आणि कृषी दर्शन प्रोग्राम या दृष्टीने यांच्या वतीने मी आपला अत्यंत आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.